11th ॲडमिशन 2025-26 मध्ये भरपूर विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी अडचणी जात आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे किंवा नॉन क्रिमिलियर नाही आहे आणि यामध्ये वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट चालणार का आणि यामध्ये वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट चालणार का, कोणाचे पेमेंट डिडक्ट झालेले आहे आणि कोणाला जर ID पासवर्डसुद्धा मिळालेला नाही आहे, अशाबद्दलचे संपूर्ण ज्या तुमच्या अडचणी आहे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर सर्वप्रथम बघू शकता, जेव्हा विद्यार्थी रजिस्ट्रेशन करत असेल, न्यू रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर म्हणजे रजिस्टरला क्लिक केल्यानंतर इथे रजिस्टरचा ऑप्शन आहे तुम्हाला, इथे रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये एक PDF डाउनलोड होते, त्यामध्ये तुमचे युजर नेम आणि नाव असते। पासवर्ड मिळत नाही आहे असे पण भरपूर विद्यार्थी विचारत आहे। पासवर्ड तुम्ही सेट करत आहे, त्यामुळे तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे, कारण पासवर्ड 11th ॲडमिशन डिपार्टमेंट तुम्हाला देत नाही आहे। पासवर्ड तुम्ही सेट करत आहे, जोही असेल फॉर एक्झाम्पल pass@123 XYZ जोही तुम्ही पासवर्ड सेट करत असेल तो पासवर्ड तिथे तुम्ही बघू शकता, टाकलेला पासवर्ड चेक करू शकता। तो पासवर्ड तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे आणि ID तुम्हाला मेसेज येऊ शकतो। साईडमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे मेसेजसुद्धा येणार नाही, स्क्रीनवर आलेला तुम्ही तो स्क्रीनशॉट काढा, फोटो काढा आणि जर तुम्हाला एक PDF डाउनलोड होत असेल इथे बघू शकता। तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला एक PDF डाउनलोड झालेली असेल, त्यामध्ये तुमचे युजर नेम आहे आणि पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे। दुसरा प्रश्न असा की विद्यार्थ्यांचे पेमेंट डिडक्ट होत आहे, तर यामध्ये आपण काही करू शकत नाही आहे, कारण साईडमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे पेमेंट डिडक्ट होत आहे आणि फॉर्म सबमिटसुद्धा होत नाही आहे। कालसुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे पेमेंट डिडक्ट झालेले होते, अजूनपर्यंत फॉर्म सक्सेस झालेला नाही आहे। कस्टमर केअरकडून कोणतीही हेल्प मिळत नाही आहे आणि आजूबाजूला जे स्कूल आहे, शाळा आहे, तिथे आम्ही विद्यार्थ्यांना पाठवलं, तिथेसुद्धा कोणत्याही प्रकारची जी माहिती आहे किंवा सपोर्ट आहे हा मिळत नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म लॅपटॉपवरून किंवा कॉम्प्युटरवरून फॉर्म भरा। 90% जे पेमेंट फेल होऊन राहिलेले आहे, हे जे विद्यार्थी मोबाईलमधून ट्राय करत आहे त्यांचे पेमेंट फेल होत आहे। कॉम्प्युटरवरून किंवा लॅपटॉपवरून जे विद्यार्थी फॉर्म भरत असेल त्या विद्यार्थ्यांचे फक्त 10%च पेमेंट फेल होत आहे, म्हणजे 10% विद्यार्थी म्हणजे 100मधून 10 पेमेंट फेल होत असेल आणि मोबाईलमधून जर तुम्ही फॉर्म भरत असेल तर 90% विद्यार्थ्यांचे पेमेंट फेल होत आहे। त्यामुळे ट्राय करा, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून तुम्ही फॉर्म भरू शकता। यानंतरचा प्रश्न असा होता की कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर या संदर्भात कोणतीही डॉक्युमेंट आमच्याकडे नाही आहे, तरी आम्ही काय करणार, वडिलांची कास्ट सर्टिफिकेट टाकू का, या संदर्भात सुद्धा एक अपडेट आलेली आहे आपल्याकडे, ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर बघू शकता अशा प्रकारे नवीन हमीपत्र मिळालेलं आहे। या पत्रामध्ये नेमकं काय दिलेलं आहे बघू शकता, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे। इथे तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक म्हणजे तुमचा ID म्हणू शकतो आपण, जो तुम्हाला मेसेज आलेला आहे तुम्ही नोट करून ठेवलेला आहे, तो ID इथे लिहायचा आहे तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्याचे नाव लिहायचे इथे, त्यानंतर तुमची कास्ट इथे OBC जेही असेल SC ST आणि तुम्हाला अर्ज कोणत्या कास्टमधून करायचा इथे सुद्धा जे तुमची इथे कास्ट लिहिणार ते इथे कास्ट लिहा। त्यानंतर अन्य कोणता प्रकार तुमच्याकडे तुम्ही तर रिझर्वेशन घेत आहे का तर इथे लिहू शकता किंवा डॅश द्या। त्यानंतर अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी आहे का असेल तर हो म्हणा किंवा अदरवाईज इथे डॅश देऊ शकता। मी स्वाक्षरी करणारा विद्यार्थी कोणत्या शहरामधून आहे इथे शहराचे नाव लिहा तुमच्या, अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती फिल करू शकता। त्यानंतर बघू शकता आपल्याकडे एक नवीन अपडेट आलेली आहे, ती म्हणजे काय, अर्जासोबत सादर केलेले म्हणजे तुम्ही सध्या फॉर्ममध्ये जे डॉक्युमेंट्स अपलोड करत आहे तिथे अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि जे डॉक्युमेंट्स तुम्ही नंतर देणार आहे तिथे अशा प्रकारे टिक करायचं आहे। तर बघू शकता यामध्ये विद्यार्थी जर TC मिळाली असेल तर इथे असे टिक करा आणि इथे असं टिक करा। 10वीची मार्कशीट जर मिळाली असेल तर इथे असं टिक करा, इथे असं क्रॉसचं करा। कास्ट सर्टिफिकेटबद्दल 2 ऑप्शन दिलेले आहेत 3 नंबरला, स्वतःचे आणि वडिलांचे। जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर वडिलांच्या यावर असे टिक करू शकता, तर तुम्ही तुमच्या वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट टाकू शकता। तर इथे अशा प्रकारे टिक करा आणि तुम्ही तुमच्या वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा। त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट आहे नॉन क्रिमिलियर, जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर आता असेल तर टिक करा, अदरवाईज इथे असे टिक करायचं आणि इथे नंतर देतो म्हणून अशा प्रकारे टिक करायचं। अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्ही या प्रकारे भरू शकता। अन्य रिझर्वेशन जर असेल तर टाका, अदरवाईज इथे सुद्धा तुम्ही डॅश देऊ शकता। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा। सर्वात खाली जर तुम्ही आले तर इथे विद्यार्थ्याचे नाव लिहा, इथे विद्यार्थ्याचे सिग्नेचर, इथे पालकाचे नाव, इथे पालकांचे सिग्नेचर आणि इथे डेट सुद्धा तुम्ही लिहून घ्या। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा आणि डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करा।
डिक्लेरेशन फॉर्म त्याच विद्यार्थ्यांना अपलोड करायचे आहे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्सची कमी असेल. एक जरी डॉक्युमेंट्स कमी असेल तर डिक्लेरेशन फॉर्म भरा. आणि जर तुमच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट्स असतील तर तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म भरायची गरज नाही आहे. संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करा. फॉर्म सबमिट झाल्यानंतर पार्ट 2चा सुद्धा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पार्ट 2 मध्ये तुम्ही तुमचे कॉलेजेस ॲड करू शकता. या व्यतिरिक्त जर कोणाला कुठे अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार. आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिलेले आहे आणि येणारे अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.